टाइम. सो यू माइट बी वंडरिंग आम्ही या सिच्युएशनमध्ये कसे पोहोचलो. सो चाकरमानी चालले गावाला. ब्लॉक क्रमांक 2 चाकरमानी चालले शिमग्याला. स्टे ट्यून गाईज. खूप चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत. कोकणातला शिमगा कसा असतो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आता सध्या मी चाललो आहे कोकण बस स्टॉपला. स्वामीबाई मला सोडतोय तिकडे. अक्षय उगाच आलाय उपट. मुंबईकडे चालले ते आम्हाला काय ऍक्सिडेंट देतील जाता जाता. अच्छा अच्छा अच्छा. फुल फुलाची पाकळी मुंबईकर तुमच्यावर जाता जाता येत अजून काही बोलत नाही इथे थांबा. नाही करूया सोय करूया. स्टे ट्यून गाईज. आणि कोकण डेपोमध्ये नागमान चाकरमानी पोचले डेपोला. आणि आपण पाहू शकता चाकरमानी गाड्यांची गर्दी. फुल गर्दी भाई. फुल क्राऊड. हॅलो एव्हरीवन. सुप्रभात. रस्त्याची कामं अजूनही खूप ठिकाणी चालू आहेत. त्याच्यामुळे सकाळी पोचायला मला ऑलमोस्ट 6 वाजले. त्याच्यामुळे सकाळी काही इंट्रो देता नाही आला. बट तुम्ही आवाज ऐकू शकता पक्ष्यांचा किलबिलाट. मी पोचलो आहे गावाला. सो आज आई पुरणपोळी बनवणार आहे दुपारी जेवणासाठी. एकदम क्रेविंग्स यायला लागेल आत्तापासूनच. लेट्स सी. आज होळीचा दिवस आहे. संध्याकाळी लाकडं गोळा करायला जाणार आहे मी. आणि रात्री होम पेटवतो आपण. सो व्हिडिओ शेअर करेन तुमच्याबरोबर. स्टे ट्यून. बाय. कसं झालं आहे बाबा? हां कसे झाले पुरणपोळी? एकदम मऊसूत. होळी स्पेशल पुरणपोळ्या. ही सगळ्या गोष्टी आहेत त्या खाण्यासाठी मी गावाला येत असतो. 3 महिन्यापासून पुरणपोळ्या खायच्या होत्या. आज आई होळीला जाऊन खायला जायची. काय दिदीच का गपचूप गपचूप बनवायला इकडे पुरणपोळी. होळी स्पेशल पुरणपोळी. जबरदस्त. समुद्रावर आलो आहे आम्ही आता. अमेय दादा आमच्या आधीच गावाला येऊन इथे स्थायिक झाले आहेत 2-3 दिवसासाठी. मी गावचा PR घेतलेला आहे. ये ब्रो. सो फ्रेंड्स समुद्रावर आलो आहे आपण. कासव संवर्धन या ठिकाणी चालतं. तुम्ही आता कोण येणार आहे? बघा एक बाहेर पटकन येतात बाहेर. होय 150 आहेत ना काका? 105. 105 110. कासव संवर्धन. पिट्टू बघूया. दाखव जरा अशी क्लोजअप. समुद्रात सोडायला चाललेत कासवीचे पिल्लं आता. संजय काका आणि शार्दूल दोघं सुद्धा आहेत. आम्ही आता त्यांना चेअरअप करायला आलाय आज. आज़ादी के इस मौके पर आप क्या कहना आज़ादी के इस मौसम पे आप क्या कहना चाहेंगे? प्लीज 2 शब्द. 2 शब्द कहिए बस. 2 शब्द. बिट्टू का ऐकत नाही. बिट्टूने सोडलेले आहेत कासव और ये रेस शुरू होती है यहाँ पे. ऑन योर मार्क गेट सेट गो. जिंदगी की रेस. यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण 1000 कासवांपैकी 1 कासवच जगतं. तर आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावता येते कासवं. सो सगळी कासवं सोडण्यात आलेली आहेत पाण्यामध्ये. आणि आता आम्ही चाललो आहे लाकडं गोळा करायला होळीसाठी. खूप छान एक्सपिरियन्स होता. मला वाटतं सगळ्यांनी येऊन कोकणाच्या पर्यटनाला अगदी वाढ द्यावी असा एक सुंदर एक्सपिरियन्स होता. अमेय दादा एनिथिंग यू वॉन्ट टू ॲड अप? नाही तू सगळं सांगितलंस ते बरोबर आहे. येस येस. सो डेफिनेटली यू शुड विजिट वन्स. ॲड्रेस मी ॲड करीन लिंकमध्ये.
सो डू विजिट गुहागर वरचा पाट. हा आहे होम. आता थोड्या वेळात इकडे पूर्ण सगळी लाकडं वगैरे आली की सेटल करतील आणि शेवटची होळी बनवतील. मग आता काय सो काल आपले गोडे सण साजरे झाले, पुरणपोळी खाल्ली आपण. सो आज कोकणामध्ये सगळेजण तिखट सण साजरे करतात ज्याच्यामध्ये बडे मटण असतं. सो आजचा आपला मेनू आहे मटण, वडे आणि गुहागरची स्पेशल सोलकढी. सो ही सोलकढी बनवली जाते नारळाच्या दुधापासून. सो ही एक स्पेशालिटी आहे सोलकढीची. त्याच्यानंतर कोशिंबीर आणि राईस. सो आजचा स्पेशल मेनू आहे जो स्पेशली आपण खाणार आहोत. एन्जॉय गाईज. हॅलो फ्रेंड्स, दुपारचे 2 वाजलेत. आज अमेय दादा सकाळी आले होते. आज अमेय दादांचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे अमेय दादा. थँक्यू. तर अमेय दादा बोलले की आज देवदर्शन करूया. सो सकाळी आम्ही बाहेर पडलो. पहिले आम्ही हेदवीला गेलो. त्याच्यानंतर आता आम्ही उमामहेश्वराच्या मंदिरात आले हेदवीलाच. यावेळी खूप घाईत होतो त्याच्यामुळे फिरताना व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला. खूप ठिकाणी गेलो पण व्हिडिओ नाही काढता आले. तर तुम्हाला आपल्या गुहागरमधल्या सगळ्या देवस्थानांची किंवा एखाद्या प्रेक्षणीय स्थळांची सगळ्या जर डिटेलमध्ये व्हिडिओ हवे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. पुढच्या वेळी जेव्हा येईन तेव्हा नक्कीच डिटेलमध्ये व्हिडिओ बनवीन. आणि कशा प्रकारे यायचं आहे, कुठे जायचं आहे, काय करू शकता, 2 दिवसाची आयटिनरी काय असू शकते गुहागरला येत आहे, तर हे सगळं नक्की तुम्हाला कळवीन. तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओमध्ये की तुम्हाला काय बघायची इच्छा आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर.